नमस्कार मित्रांनो. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या इच्छा, वासना, राग आणि आपल्या विनाशाचे कारण कसे बनतात, आपल्याला माहिती असूनही आपण चुकीच्या गोष्टींकडे का आकर्षित होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात म्हणजेच कर्मयोगात दिली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय 3 मधील श्लोक 40, 41 आणि 42. श्लोक क्रमांक 40 मध्ये श्रीकृष्ण सांगतात की आपल्यातील काम, वासना, इच्छा नेमका कुठे लपून बसतो आणि आपले ज्ञान कसे झोकाळून टाकतो. श्लोक क्रमांक 41 मध्ये शत्रू नष्ट करण्याची पहिली पायरी म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण कशी मिळवायचे हे समजवले आहे. आणि श्लोक क्रमांक 42 मध्ये आपल्या शरीराची रचना इंद्रिये, मन आणि आत्मा यांच्यातील श्रेष्ठतेचा एक असा क्रम सांगितला आहे जो समजून घेतल्यास आपण कोणत्याही वाईट सवयीवर किंवा मोहावर विजय मिळवू शकतो. जर तुम्हाला मनावर ताबा मिळवायचा असेल आणि आयुष्यात योग्य निर्णय घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग श्लोकांचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग. श्लोक क्रमांक 41. तस्मात्त्वमिन्द्रिया न्याद्यो नियम्य भरतर्षभ पापान्नं प्रजाहि हेनं ज्ञानविज्ञान नाशनम. अर्थ: म्हणून हे भरतर्षभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा म्हणजे काम याचा प्रारंभीचा निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला प्रथमपासूनच इंद्रिय संयमन करण्याचा उपदेश दिला, ज्यामुळे तो पापमय शत्रूचा कामाचा निग्रह करू शकेल. हा काम आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे ज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूप स्थिती आणि त्याचा परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय. याचे वर्गीकरण श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करतात. ज्ञानम परमगुह्य मे यद्विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगम च गृहणाम गतिम मया. म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले तर ते जाणणे शक्य आहे. आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते. जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्याचे स्वरूप केवळ भगवंताची सेवा हेच आहे. या भावनेला कृष्ण भावना असे म्हटले जाते. म्हणून मनुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेचे शिक्षण घेतले पाहिजे. त्या योगे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भवित होऊन कर्म करता येईल. जीवांसाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाचे विकृत स्वरूप म्हणजे काम होय. परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविकच भगवत प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. जेव्हा भगवत प्रेमाची कामविकारामध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा
पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरीही कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भावनेचा उशिरा प्रारंभ करणारा साधकही भक्तीच्या नियमक तत्वांचे पालन करून भगवत प्रेमी बनू शकतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्ण भावनेचे महत्व जाणण्याच्या वेळेपासून मनुष्य कृष्ण भावनेद्वारे अथवा भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे तो कामाचे रूपांतर जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये अर्थात भगवत प्रेमामध्ये करू शकतो. श्लोक क्रमांक 42. इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेभ्यः परम मनः मनस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सह. अर्थ, कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ असतात. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो म्हणजे आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. तात्पर्य, कामाच्या कार्याची इंद्रिये ही विविध द्वारे आहेत. कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते, पण इंद्रियांद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिय ही शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे. जेव्हा या इंद्रियामध्ये परम भावना किंवा कृष्ण भावना असते तेव्हा ही द्वारे उपयोगात आणली जात नाहीत. कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करत असतो. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्येच होतो. शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांचे कार्य होत आणि इंद्रियांना थांबविणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबविणे होय. परंतु मन सक्रिय असल्या कारणाने जरी शरीर निश्चल असले आणि विश्रांती घेत असले तरी ते स्वप्नामध्ये कार्य करावे तत्वद सतत क्रियाशील असते. मात्र मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा असतो. म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंताच्या ठायी नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच बुद्धी, मन आणि इंद्रिये ही इतर सर्व कनिष्ठ तत्वे आपोआपच त्यांच्या ठायी नियुक्त होतील. कठोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आले आहे की इंद्रिय भोगाचे विषय हे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रियाविषयीपेक्षा श्रेष्ठ आहे. याचसाठी जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रममाण केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रत होण्याची संधी असणार नाही. ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णित करण्यात आली आहे. परा दृष्ट्वा निवर्तते म्हणजे जर मनाला भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते कनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. कठोपनिषदात आत्म्याचे वर्णन महान असे करण्यात आले आहे. म्हणून आत्मा हा इंद्रिये आणि मन आणि बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूप स्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नाचे समाधान होते. बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरूप स्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगाडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला साधारणपणे इंद्रिया विषयांपासून आलिप्त राहण्याचा उपदेश दिला जातो.
या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बलशाली केले पाहिजे. जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममाण केले तर आपोआपच ते बलशाली होते. आणि मग इंद्रिये जरी सर्व प्रमाणे बलवान असली तरी ते दंतहीन सर्वांप्रमाणे निरुपद्रवी होतात. आत्मा जरी बुद्धी, मन आणि इंद्रियांचा स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्रीकृष्णाच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची शक्यता असते. श्लोक क्रमांक 43. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मान जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. अर्थ, याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजे कृष्ण भावनाद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. तात्पर्य, श्रीमद भगवद्गीतेचा हा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश करताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मागता भगवंताचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे काम प्रवृत्ती आणि भौतिक प्रवृत्तीच्या साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेने प्रभावित असतो. सर्वांवर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा घोर शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी नियंत्रण करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्यांचा आणि विहित कर्मांचा त्याग करू शकणार नाही, परंतु भौतिक इंद्रिये आणि मन यामुळे प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्धी स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे तो क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे मुख्य सार आहे. भौतिक जीवनाच्या परिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि कथाकथित योग साधनाच्या साह्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवनामध्ये सहाय्यक ठरू शकत नाही. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. अशा रीतीने श्रीमद भागवत गीतेच्या कर्मयोग नामक 3ऱ्या अध्यायातील भक्ती वेदांत भाष्य संपन्न.